स्लिपा तर आपण सांगितलं की सगळ्यांना वाटण्यात आलेले आहेत किंवा काम चालू आहे. काही नवीन मतदार देखील आहेत. पण अजूनही समजा काही लोकांना वाटत असेल की आपल्या मतदाराचं आपलं नाव शोधायचं कसं, कुठं शोधायचं, कसं शोधायचं, तर यासाठी काही वेबसाईट असेल किंवा कशा पद्धतीने वेबसाईट आहे eci.gov.in वर जाऊन तुम्ही शोधू शकता. नंबर 1 जसं मी सांगितलं तुमचे BLO चे नंबर प्रत्येककडे असते. नसते तर तुमचे वोटर इन्फॉर्मेशन जे स्लिप आहे त्यावर BLO चे नंबर असते. त्यांना तुम्ही कॉल करून विचारू शकता की माझे नाव कुठे आहे. तसेच आमचे जे वोटर बूथ असणार तुमच्या मतदान केंद्रावर तिथे अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये आम्ही ठेवलं आहे. तिथे पण जाऊन तुम्ही शोधू शकता. हे सगळे तुमच्याकडे ऑनलाईन बघू शकता. BLO ला कॉल करू शकता की तिथे थेट जाऊन तुम्ही हे करू शकता. त्याप्रमाणे आम्ही ते हे केलंय. मतदानाची वेळ कशी असणार आहे? मतदानाची वेळ 7 पासून 6 सकाळी 7 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. पण नियम असा आहे की 6 वाजेनंतर तुम्ही रांग मध्ये नाही लागू शकत. अच्छा. जर तुम्ही 6 वाजेमध्ये जर रांगेत असाल तर तुम्हाला करता येईल. 6 वाजेपर्यंत जे माणूस रांग मध्ये आहे त्याला मी एक चिट देणार नंबर सोबत. नंबर लिहून एक चिट देणार. ज्यांच्याकडे जो चिट असेल ते करू शकता. आता त्यामध्ये 8 वाजला 9 वाजला काहीच हरकत नाही. तुम्ही रांग मध्ये जो 6 वाजता तुम्ही जर तुम्ही रांगेत आलात तर तुम्हाला मतदान करता येईल. म्हणजे किती वेळ लागला पुढे तरी त्यांना मतदान करता येईल. 6 वाजून 1 मिनिट जर तुम्ही बूथ मध्ये आलात तर तुम्हाला करता येईल. नाही करता येईल. तर हे सगळ्यात महत्वाचं की सर्व मतदारांनी हे लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला की 6च्या नंतर आपल्याला मतदान करता येणार नाहीये. आणि खरं तर सकाळी 7 वाजल्यापासून हे मतदान सुरू होणार. 6 वाजे तुम्हाला 8 वाजे संध्याकाळी पण मतदान करता येणार. पण 6 वाजे तुम्ही रांगमध्ये असले पाहिजे. रांग मोठी असेल, तुम्हाला वेळ लागला, 8 वाजले हरकत नाही, तुम्हाला मतदान करता येईल. पण तुम्ही 6च्या आत मतदानाच्या रांगेत उभारणं गरजेचं आहे. हे सगळ्यात सकाळी सुद्धा लवकर अगदी 7 वाजता सुरू होतंय मतदान. त्यामुळे 7 वाजता सुरू होते आणि त्यामध्ये आम्ही मॉक पोल करतो. 50 लोकांना आम्ही वोट देतो पोलिंग एजंटच्या समोर की हे बघा की हे VVPAT मध्ये ते मॅच होत आहे की नाही, मशीन करेक्ट रिझल्ट दाखवत आहे. त्यामध्ये 1 तास जाते. त्यानंतर ते सुरू साधारण 8 सुरू होत आहे म्हटलं तरी काही हरकत नाही. बाकी सगळ्या EVM मशीन